19 मध्ये मतदान केंद्रावरती गोंधळ निर्माण झालाय। भाजप आणि मवियाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडणं झाली आहेत। गुजराती शाळेतील मतदान केंद्रांवर हा गोंधळ निर्माण झालेला आहे। पनवेलमध्ये प्रभाग क्रमांक 19 मध्ये मतदान केंद्रावरती हा गोंधळ झालेला आहे। दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी साहिल रेळेकर सध्या आपल्या सोबत आहे। साहिल, नेमका हा प्रकार काय आहे? तिथले उमेदवार बूथ प्रमुख एकमेकांसोबत भांडतानाची व्हिज्युअल्स आपण आता सध्या पाहतोय। काय नेमकं एकंदरीत घडलंय तिथे? निश्चितच सिद्धेश, जसं की आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे, त्याप्रमाणे पनवेलमधील मतदानासोबत राजकीय तणाव पण देखील वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। पनवेलमधील ही गुजराती शाळेतलं हे मतदान केंद्र आहे। या मतदान केंद्रावर प्रभाग क्रमांक 19 मध्ये आज सकाळी भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडण आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच दुबार मतदार असल्याचा आरोप एका महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याकडून केला जातोय आणि त्याचबरोबर दुबार मतदान करणाऱ्याला किंवा त्या मतदाराला लॉकअप मध्ये टाका असं देखील या व्यक्तीकडून भाजपच्या म्हणजे उद्देशून बोललं जात, त्यामुळे भाजपच्या साहजिकच कार्यकर्त्यांना या प्रकारची चीड आली आणि यामध्ये आपण दृश्यांच्या माध्यमातून ज्याप्रमाणे बघतोय, हे दोन्ही कार्यकर्ते आणि जे भाजपचे जे उमेदवार आहेत ते एकमेकाला भिडल्याचं पाहायला मिळते। त्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र पोलिसांकडून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज देण्यात आल्यानंतर हा प्रकार शांत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद साहिल, तुम्ही दिलेल्या या